आज आपण एक नवीन मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे आपल्या आधार कार्डमधील पत्ता ऑनलाईन कसा दुरुस्त करायचा ते पाहणार आहोत. आता ही प्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सोपी झाली आहे. या ॲप्लिकेशनद्वारे तुम्ही तुमचा चेहरा स्कॅन करून तुमचा पत्ता ऑनलाईन दुरुस्त करू शकता आणि तुमची दुरुस्ती देखील लवकर होईल. सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवर यावे लागेल आणि इथे तुम्हाला आधार शोधावे लागेल. हे नवीन ॲप्लिकेशन तुमच्यासमोर येईल. या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला अनेक फीचर्स मिळतात. मी तुम्हाला दाखवतो. सर्वप्रथम तुम्ही ॲप्लिकेशन जे डाउनलोड कराल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे. जिथून तुम्ही हे ॲप्लिकेशन थेट डाउनलोड करू शकता. आम्ही इथे ॲप्लिकेशन डाउनलोड केले आहे. इथे काही परवानग्या मागितल्या जातील, ज्या परवानग्या द्याव्या लागतील. त्यानंतर डिस्कव्हर फीचरच्या पर्यायावर क्लिक करा. इथे आपल्याला नेक्स्टवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आपल्याला एंटर आधार नंबर या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आय एम रेडी विथ माय आधार या पर्यायावर क्लिक करा आणि तुमचा 12 अंकी आधार नंबर एंटर करा. ज्यामध्ये तुम्हाला दुरुस्त्या करायच्या आहेत. तुम्हाला ते येथे प्रविष्ट करावे लागेल आणि पुढे चालू ठेवा या पर्यायावर क्लिक करावे लागेल. अटी आणि शर्तींचे एक पृष्ठ येईल ते स्क्रोल करा आणि सहमत आहे या पर्यायावर क्लिक करा. पुढे चालू ठेवा वर क्लिक करा. नंतर सेम निवडीचे पृष्ठ तुमच्या सर्वांसमोर येईल. म्हणून येथे जर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेला असेल तर येथे जर तुमचे सिम पहिले किंवा दुसरे असेल तर तुम्ही ते निवडू शकता. माझ्या बाबतीत कारण फक्त एकच सिम घातलेले आहे. माझ्या मोबाईलमध्ये एकच सिम टाकलेले आहे. तर निवडण्यासाठी फक्त एकच पर्याय येत आहे. म्हणून आपण तो निवडू. आपल्याला ते एस-एम-एसद्वारे एस-एम-एस पाठवण्याचा पर्याय क्लिक करावा लागेल. जिथे आपण क्लिक केले आहे त्यानंतर एक येथे एक सिस्टम जनरेट मेसेज येईल. ज्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुमचे सिम कार्ड सक्रिय असले पाहिजे. त्यात काही शिल्लक असले पाहिजे आणि जरी पैसे कापले जाणार नाहीत, परंतु जर शिल्लक असेल तर हा संदेश पाठवला जाईल. म्हणून कनेक्शन सक्रिय असले पाहिजे. जिथे तुम्हाला दिसेल की आमचा मोबाईल नंबर सत्यापित झालेला आहे. आता मोबाईल नंबर सत्यापित झाल्यानंतर आपल्याला कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता आपल्यासमोर एक पॉपअप येतो, जिथे असे नमूद केले आहे की तुम्ही नुकताच नोंदणी केलेला हा नंबर तुमच्या आधार कार्डशी लॉग इन करण्यासाठी लिंक केलेला नाही. म्हणून जर तुम्हाला तिथे वेगळा मोबाईल नंबर टाकायचा असेल तर तुम्ही तो करू शकता. पण या व्हिडिओप्रमाणे आपण आधार लिंक नसला तरी तो कसा ॲक्सेस करू शकता ते पाहणार आहोत. म्हणून आपल्याला या नंबरचं कंटिन्यूद्वारे आधार ॲक्सेस करायचं करू आणि इनिशिएट फेस ऑथेंटिकेशन या पर्यायावर क्लिक करू. इथे तुम्हाला तुमचा चेहरा स्कॅन करावा लागेल. मुळात ज्याच्याकडे आधार कार्ड आहे तो त्याचा चेहरा त्यात आणेल आणि त्याचे डोळे एकदा मिचकावेल. जेव्हा ते हिरवे होईल तेव्हा तुमचे ऑथेंटिकेशन यशस्वीरित्या केले जाईल. एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही ऑथेंटिकेशन करत असाल तेव्हा तुम्ही चष्मा किंवा टोपी घालू नये. जर माझे ऑथेंटिकेशन येथे झाले आहे, तुम्हाला प्रोसेस टॅबवर क्लिक करावे लागेल. आता जर तुम्ही पहिल्यांदा येत येत असाल तर तुम्हाला ते पिन सेट करावे लागेल. या ॲप्लिकेशनमध्ये प्रत्येक वेळी ही प्रक्रिया फॉलो करण्याची गरज पडू नये म्हणून आम्ही इथे एक सेट पिन करू आणि तो कन्फर्म करू. अशा प्रकारे तुम्हाला दिसेल की आपण ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन केलेले आहे. आता या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला आधारसारखा एक नवीन प्रकारचा व्हिजिटिंग कार्ड देखील मिळतो, जो तुम्ही इथे पाहू शकता. आधारचा क्यूआर कोड देण्यात आलेला आहे आणि हे आधार कार्ड तुम्हाला मिळेल. सध्या सरकार म्हणत आहे की तुम्ही कुठेही जाल, तुम्ही तुमचा आधार UPIद्वारे डिजिटल पद्धतीने कोणाशीही शेअर करू शकता. या व्हिडिओप्रमाणे आपण पत्त्याखाली आपल्या आधार कार्डमध्ये दुरुस्त्या कशा करायच्या ते पाहणार आहोत. तर येथे आपल्याला पृष्ठाखाली यावे लागेल. तुम्हाला माझा आधार अपडेट या पर्याय मिळेल. आपल्याला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. मग तुम्हाला दिसेल की आज आधारशी संबंधित अशी अनेक कामे आहेत, जे मोठ्या दुरुस्त्या करायच्या असतील तर पूर्वी तुम्हाला ते घरी येऊन शक्य नव्हते. जसे की आधारवरून मोबाईल नंबर अपडेट करणे, हे काम घरून करता येते. तुम्ही घर बसल्या तुमचा पत्ता अपडेट करू शकता, तुमचे नाव अपडेट करू शकता, तुमचा ईमेल आयडी अपडेट करू शकता. ज्यामध्ये आज या ॲप्लिकेशनद्वारे अशा मोठ्या दुरुस्त्या शक्य झाल्या आहेत आणि तुमच्या मोबाईल नंबरमध्ये दुरुस्त्या करणे देखील खूप सोपे आहे. पूर्वी जेव्हा मी ते 3 तासाच्या आत अपडेट केले होते, तेव्हा आमचा मोबाईल नंबर माझ्या आधारसह अपडेट केला जात असे. साधारणपणे दुरुस्तीसाठी जास्तीत जास्त 30 दिवस मागितले जातात आणि त्यासाठी ₹75 शुल्क भरावे लागते. म्हणून या व्हिडिओमध्ये पत्ता कसा अपडेट करायचा ते पाहणार आहोत. आपण दुसऱ्या पर्यायावर क्लिक केले आहे. आम्ही तुमच्या कागदपत्रांच्या वापराच्या पर्यायावर क्लिक करू. आता येथे ही दुरुस्ती करण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्याकडे पत्त्याच्या पुराव्याच्या कागदपत्र असणे आवश्यक आहे, जो मी तुम्हाला नंतर यादीत दाखवीन. मी तुम्हाला असे कोणते कागद आपण सुरू ठेवा या पर्यायावर क्लिक केला आहे. त्यानंतर तुमच्या आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तुम्हाला OTP ऑथेंटिकेट करावे लागेल आणि सबमिट टॅबवर क्लिक करावे लागेल. आता त्यानंतर आपल्याला दुरुस्त करावे लागतील.
हे करण्यासाठी एक पेज येईल जिथे सर्वप्रथम आपल्याला सिलेक्ट डॉक्युमेंट या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आपल्यासमोर एक संपूर्ण यादी येईल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा पत्ता अपडेट करण्यासाठी तुम्हाला कोणते कागदपत्र द्यायचे आहेत ते निवडावे लागेल. म्हणून जर तुमच्याकडे तुमचे ओळखपत्र, मतदार ओळखपत्र किंवा तुमच्या सर्वांकडे नरेगा जॉब कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट असेल तर अशा सर्व कागदपत्रांची यादी येथे दिलेली आहे. अनेक युटिलिटी बिल आहेत, वीज बिल, पाणी बिल, टेलिफोन बिल, तर पत्त्याची दुरुस्ती याच्याद्वारे देखील करता येते. म्हणून येथे मी मतदार ओळखपत्र निवडले आहे. नंतर आपण मतदार ओळखपत्राची प्रत अपलोड करू. दुरुस्ती करण्यासाठी आपण येथे निवडलेले आहे. मला समजले, पुढे जा या पर्यायावर क्लिक करा. आता दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला इथे काही कागदपत्र देत आहात ते अपलोड करावे लागेल. ज्यामध्ये तुम्हाला अपलोड करण्यासाठी 2 पर्याय मिळतील. एक म्हणजे तुम्हाला ते असल्याचे तुम्ही तुमचा कागदपत्र थेट कॅमेऱ्यावर स्कॅन करू शकता आणि अपलोड करू शकता, किंवा जर तुम्ही ते आधीच केले असेल तर तुम्ही PDF फाईल म्हणून सेव्ह केले असेल तर तुम्ही ते देखील अपलोड करू शकता. दुसरा पर्याय इथे उपलब्ध आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कागदपत्र स्कॅन करणे खूप सोपे आहे, परंतु काही लोकांना त्यात अडचण येऊ शकते. जसे की तुमच्या कागदपत्रात पुढील आणि मागील बाजूस काही गोष्टी असतात, जसे की मतदार ओळखपत्र ज्यामध्ये अर्धी माहिती समोर असते आणि अर्धी माहिती मागील बाजूस असते. म्हणून जर तुमच्याकडे असे कागदपत्रे असेल तर तुम्हाला ते एकत्रित करावे लागेल आणि त्याची PDF फाईल बनवावी लागेल. म्हणजे तुम्ही फक्त एकच भाग अपलोड केला आहे असे नाही. जेव्हा संपूर्ण कागदपत्र असेल तेव्हा तुमची दुरुस्ती केली जाईल. म्हणून अशा परिस्थितीत तुम्हाला PDF फाईल बनवावी लागेल आणि ती अपलोड करावी लागेल. यासाठी तुम्हाला अपलोड करण्यासाठी फाईल निवडा या पर्यायावर क्लिक करावे लागेल. जिथे तुम्ही कागदपत्र सेव्ह केले आहे असेल तिथे तुम्हाला ते निवडावे लागेल आणि तपशील पर्याय या पर्यायावर क्लिक करावे लागेल. कागदपत्र अपलोड केल्यानंतर तुमची पुढची पायरी येते. तुम्हाला तुमचा पत्ता मॅन्युअली प्रविष्ट करावा लागेल, जो तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर ठेवायचा आहे. लक्षात ठेवा, ही पत्ता तुमचा आहे, तो कागदपत्राशी जुळला पाहिजे, जेणेकरून तुमचा फॉर्म नकारला जाणार नाही. जर तुमच्या कागदपत्रावर घर क्रमांक, इमारत, अपार्टमेंटचे नाव नमूद केलेले असेल तर तुम्हाला ते येथे नमूद करावे लागेल. यासोबत जर कोणत्याही क्षेत्राचे स्थान, कोणत्याही परिसर दिसत असला तरी तुम्हाला ते इथे प्रविष्ट करावे लागेल. जर ते क्षेत्र असेल तर तुम्ही इथे क्षेत्र देखील प्रविष्ट करू शकता. जर कोणी ग्रामीण भागातील असेल तर तेथे उदाहरणार्थ तुम्हाला ग्रामीण भागातील घर क्रमांक देण्यात आलेला असेल तर तुम्हाला ते प्रविष्ट करावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचे नाव, त्यासोबत ग्रामसभेचे नाव प्रविष्ट करावे लागेल. जर कोणताही महत्त्वाचा खुणा असेल तर तुम्हाला ग्रामसभेचे नाव प्रविष्ट करावे लागेल. जर कोणताही महत्त्वाचा खुणा असेल तर तुमच्या कागदपत्रावर एखादा महत्त्वाचे खूण नमूद असेल तर तुम्हाला ओळख चिन्ह प्रविष्ट करावे लागेल. म्हणजे तुमच्या घराभोवती कोणतीही प्रसिद्ध इमारत असेल तुम्हाला तेथे प्रविष्ट करावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या परिसरातील पोस्ट ऑफिस पिन कोड येथे प्रविष्ट करावे लागेल. जसे आपण पिन कोड प्रविष्ट केला आहे, तुम्हाला दिसेल की तुमच्या पिन कोड नुसार येथे काही ठिकाणे सापडले आहेत. म्हणजे पोस्ट ऑफिस येथे कोड येथे आहे, म्हणून येथे तुमचे काही पोस्ट ऑफिस दिसेल, तुम्हाला त्यातून निवडावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला दिसेल की येथे जिल्हा पूर्ण झालेला आहे, राज्य पूर्ण आहे, पोस्ट ऑफिसचे नाव आता आपोआप भरलेलं आहे. आता आपल्याला पूर्वावलोकन तपशील इंग्रजी कसा येईल, यासाठी हिंदी भाषेत कसा येईल, मराठी भाषेत कसा येईल, इथे आता आला सिस्टीम जनरेटर. आता अनेक लोकांना अनेक प्रश्न पडतात की भाऊ, जर हिंदीत आला तर तो स्वयंचलित आहे, जर तो मराठीत आला तर स्वयंचलित आहे. परंतु कधी कधी काय होते, त्यात मात्रा आहेत किंवा तो योग्यरित्या रूपांतरित झाल्यानंतर येत नाही, तर आपण तो दुरुस्ती करू शकतो. म्हणून तुम्ही निश्चितपणे दुरुस्ती करू शकता. इथे संपादन पर्याय दिलेला आहे, आपण त्यावर क्लिक करू. नंतर इथे आपण मराठीमध्ये आवश्यक असलेल्या कोणत्याही दुरुस्त्या मॅन्युअली करू शकता. म्हणून अशा प्रकारे जसे की दुरुस्ती करत आहात तुम्ही दुरुस्ती करू शकता. त्याच प्रकारे जर काही चुकीची मातृभाषा असेल किंवा तुम्हाला ते मराठीमध्ये बरोबर टाईप करायचे असेल तर अशा प्रकारे तुम्हाला दिसेल की आपला पत्ता इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये तो योग्यरित्या आणि पूर्णपणे सेट केला गेला आहे. आपण आय रीड आणि समजून घेतले आहे या पर्यायावर क्लिक करा. चेहरा प्रमाणीकरण करण्यासाठी पुढे जाण्याचा पर्यायावर क्लिक करा. तर येथे ही दुरुस्ती करण्यासाठी तुमचा चेहरा स्कॅन करावा लागेल. तुम्हाला तुमचा चेहरा प्रमाणीकरण मुळात आम्ही पूर्वी केल्याप्रमाणे करावे लागेल. आपण वाचलेलं आहे, या पर्यायावर क्लिक करा. पुढे जाण्याच्या टॅबवर क्लिक करा. आता इथे आपल्याला 1 किंवा 2दा डोळे मिचकावे लागतील, म्हणजे आमचे प्रमाणीकरण यशस्वीरित्या झाले आहे. या अर्जाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा तुमची पडताळणी केली जाते तेव्हा तुम्हाला शुल्क भरण्यास सांगितले जाते. तर इथे तुम्हाला शुल्क भरावे लागेल, ज्याची किंमत मी तुम्हाला ₹75 असल्याचे सांगितलेले होते. मोबाईल नंबर अपडेट किंवा तुमचा पत्ता अपडेट करा म्हणून आम्ही इथे निवडले आहे. पुष्टी करा आणि पैसे द्या या पर्यायावर क्लिक करू. नंतर येथे आपल्याला पेमेंट UPI, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग द्वारे करू शकता. तुम्ही पेमेंट करायची असलेली कोणतीही पद्धत निवडू शकता. जसे की हे एक लहान पेमेंट आहे, UPI द्वारे पेमेंट करणे खूप सोपे आहे. आपण ते निवडलेले आहे, म्हणून तुम्ही तुमच्या फोनमध्ये स्थापित केलेलं कोणत्याही UPI ॲप्लिकेशनद्वारे थेट पेमेंट करू शकतात किंवा तुम्ही येथे QR कोड स्कॅन करून पेमेंट देखील करू शकता. आपण येथे प्रमाणीकरण केलेले आहे. माझे पेमेंट यशस्वीरित्या करण्यात आलेले आहे. अधिग्रहण डाउनलोड करण्याचा पर्याय देखील
दिसला आहे. आता याचा अर्थ असा की आपला फॉर्म येथे यशस्वीरित्या सबमिट केलेला आहे. जर आपण या प्रयोग क्लिक केले तर दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला मिळणारी पावती स्लिप इथे प्रदर्शित होईल. आपल्या आधारमध्ये दुरुस्ती करताना आपल्याला मिळणारे SRN नंबर, सेवा विनंती क्रमांक इथे स्लिपवर देखील नमूद केलेला आहे. कधीही तुम्हाला तुमची सध्याची स्थिती जाणून घेणे आवश्यक आहे. आपली दुरुस्ती झालेली आहे की नाही. उदाहरणार्थ तुम्हाला दिसेल की आपण पूर्वी कुटुंब क्रमांकाद्वारे अपडेट केले होते, म्हणून येथे ते पूर्ण झाले आहे. याचा अर्थ आपला पत्ता अपडेट झालेला आहे. यासोबत आज आपण पत्ता अपडेट करण्यासाठी एक विनंती नोंदवली आहे, म्हणून येथे तुम्ही पाहू शकता की आपण पेमेंट केलेले आहे. आपल्याकडून पडताळणीचा टप्पा पूर्ण झालेला आहे. ही विनंती सरकारकडून प्रमाणित केली जाईल आणि त्यानंतर आपल्या आधार कार्डमध्ये दुरुस्ती केली जाईल आणि तुमची विनंती पूर्ण होईल. म्हणून तुम्ही पहा, अशा प्रकारे तुम्ही या अर्जाद्वारे सहजपणे दुरुस्ती करू शकता. आणि या अर्जात जर तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर याचा पर्याय देखील दिलेला आहे. आता सेवा आता सक्रिय आहेत. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर ऑनलाईन बदलू शकता. जर तुम्हाला ती प्रक्रिया पाहायची असेल तर या व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर कसा अपडेट केला जातो ते देखील दाखवलेले आहे. सरकार त्यात नावदुरुस्ती करण्याचा पर्याय देखील जोडणार आहे. ते प्रतीक्षात आहेत. म्हणून आपण गृहीत धरतो की तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात हा पर्याय मिळेल. तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ कसा आवडला? तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. आपण पुन्हा अशाच प्रकारे भेटू. तोपर्यंत नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय